नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो स्वस्तिकाची शुभ अशी रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी उभे 60 ठिपके आणि आडवे 60 ठिपके देऊन घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला प्रत्येक शेवटचे 3-3 ठिपके एकमेकांना जोडून घ्यायचे. त्यानंतर जसं आपण रेग्युलर स्वस्तिक काढतो तसं आपण काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथून आपण असा हा असा गोलाकार आकार काढून घ्यायचा आतनं. ही रांगोळी तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी देखील काढू शकताय किंवा देवघरात कायमस्वरूपी देखील काढू शकताय तुम्ही. चारी कोपऱ्याला आपण अशाच पद्धतीनं स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे. आता या स्वस्तिकांमध्ये मी आधी रंग भरून घेते. सुरुवातीला मी लाल रंग भरून घेणार आहे आणि त्यानंतर इथून हा पिवळा रंग. आता इथं देखील आपण इथं हा पिवळा रंग भरून घेऊयात. आणि इकडं आपण हा लाल रंग भरून घेऊयात. आता या स्वस्तिकात देखील आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि मध्ये आपण असे निळ्या रंगाचे आणि या ठिकाणी आपण गुलाबी रंगाचे ठिपके ओढून घेऊयात. आता हे एक आपलं स्वस्तिक तयार व्हायचं आहे अजून. खूप वेगळ्या पद्धतीने आपण आता हे स्वस्तिक तयार केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये रंग भरून घेतलेले आहेत आपण. मध्ये आपण हा निळा रंग भरून घ्यायचा आहे. आता जिथं आपण गुलाबी दिला आहे तिथं आपण निळ्या रंगाचा आतमध्ये टिपक्या ओढून घेऊया
आणि जिथे निळा दिलेला आहे तिथे आपण गुलाबी रंगाचा टिप काढून घेऊयात. आता मध्ये आपण ही डिझाईन तयार करून घेऊयात. मध्ये आपण असं पाकळ्यांचं एक फूल तयार करून घेतलेलं आहे. तर हे देखील दिसायला सुंदरच दिसत आहे. तर ह्या ज्या साईडच्या पाकळ्या आहेत ते मी केशरी रंगाने भरून घेत आहे. तुम्हाला जो रंग आवडेल तो तुम्ही भरू शकता. तर मैत्रिणींनी बघू शकताय, यानंतर मी असे वेल पण काढून घेतलेले आहेत. मध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एक लाल रंगाचा टिप काढून घेतलेला आहे. साईडला वेल सुद्धा काढलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.